पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने मोठे निर्णय घेतले आहेत। याविषयीची ही माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकारांना रोखण्यासाठी प्रशासनाने मोठे निर्णय घेतले आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा वाढली असल्याचे या वर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते। मुंबईसह राज्यात पोलीस दलातील वेगवेगळ्या 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केला आहे। सरासरी काढल्यास एका पदासाठी 108 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शिपाई, चालक, बँड्समॅन, कारागृह शिपाई, SRPF अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15,405 जागा भरण्यात येणार आहेत। या प्रक्रियेचा पहिला टप्पा 30 नोव्हेंबर रोजी संपला। मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत 8 दिवसांनी वाढवण्यात आली। ही मुदत संपल्यानंतर 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्च शिक्षितांची संख्या अधिक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले। भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून 20 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला। सर्वात कमी म्हणजेच केवळ 19 पदे ही बँड्समॅनची भरण्यात येणार आहेत। मात्र बँड्समॅनच्या एका पदासाठी सरासरी 895 उमेदवार स्पर्धेत आहेत। गैरप्रकार रोखण्याचे आव्हान। शिपाई, चालकांसह इतर पदावर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत इयरबड आणि इलेक्ट्रिक डिव्हाइसच्या माध्यमातून हायटेक कॉपी आणि बनावट हॉल तिकिटाच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्याचे प्रकार याआधी घडलेले आहेत। मैदानी चाचणीत पायातील चिपची अदलाबदल करून उत्तीर्ण होण्याचे प्रकार घडले होते। तसेच मैदानावर घडणाऱ्या या गैरप्रकारांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे। पोलीस भरती प्रक्रियेत होणाऱ्या कॉपी, डमी उमेदवार तसेच शारीरिक चाचण्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे। यंदाच्या भरती प्रक्रियेत प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे। पोलीस शिपाई, वाहन चालक आणि कारागृह शिपाई पदांची भरती आता AIच्या कडक देखरेखीखाली होणार असल्याने प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे। भरतीसाठी उमेदवार मैदानात प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदविलेल्या माहितीसोबत त्वरित जुळवला जाणार आहे। चेहरा ओळखणाऱ्या प्रणालीमुळे डमी उमेदवार उभा करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर लगेच इशारा मिळणार आहे। यामुळे दुसऱ्या व्यक्तीला परीक्षेत उभे करण्याचे प्रकार थांबवता येणार आहेत। शारीरिक चाचणी दरम्यान छातीची मोजणी झाल्यानंतर उमेदवार मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परत आला तरी तोच उमेदवार आहे की नाही याची खात्री AI प्रणाली करणार आहे। त्यामुळे मध्येच उमेदवार बदलण्याचा कोणताही प्रकार होणार नाही। याआधी अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या होत्या। धाव चाचणी दरम्यान वेळेची हेराफेरी टाळण्यासाठी धावपट्टीवर विशेष सेन्सर बसवले जाणार आहेत। उमेदवाराने धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेला अचूक वेळ थेट संगणक प्रणालीत नोंदवला जाणार आहे। त्यामुळे मानवी चूक किंवा मुद्दाम केलेली गडबड टाळता येणार असून सर्व उमेदवारांना समान संधी मिळणार आहे। यंदाच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत। पोलीस शिपाईच्या 1,833 पदांसाठी 86,240 अर्ज, वाहन चालकाच्या 103 पदांसाठी 42,896 अर्ज तर कारागृह शिपाईच्या 130 पदांसाठी 20,791 अर्ज प्राप्त झाले आहेत। AI तंत्रज्ञानामुळे फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।